आषाढी एकादशी जशी जवळ येते तशी तशी भक्तांच्या हृदयरूपी सागरांमध्ये आनंदाच्या लाटा उसळ्या मारायला लागतात. हा विठ्ठल भक्तीचा महाआनंद आहे. किती सुंदर सुंदर पालख्या भक्तमंडळी पंढरपूरला घेऊन जातात विठोबाच्या दर्शनासाठी. देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी, आळंदीवरून श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, त्र्यंबकेश्वरवरून संत निवृत्तीनाथांची पालखी, उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी, विविध पालख्या, टाळ, मृदंग, संतांच्या अभंगाचा गजर, विठ्ठलाच्या नाम भक्तीचा भजनाचा गजर, असा हा आनंद सोहळा ज्याचा निर्माता साक्षात विठ्ठल रुक्माई आहेत. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांनी खूप वारीचं महत्त्व वाढवलं त्या काळामध्ये, आणि आज त्याच पावलावर पाऊल टाकून वारकरी संप्रदाय आणि भाविक भक्त पालखी घेऊन पायी वारी करत विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज श्री विठ्ठलांचं वर्णन करताना म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुटकुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतिले सकळही, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घन निळा सावळा बाह्यांनो, सकळही तुम्ही वागे, एकीस्वा तुका म्हणे जीवा धीर नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा माझ्या दृष्टीला भगवंताचं दर्शन झालं दिव्य, तुकाराम महाराजांच्या दिव्य दृष्टीला जेव्हा दर्शन घडलं श्री विठ्ठलांचं, तेव्हा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या शब्दरूपाने प्रकट झाल्या. त्या आपल्या मनोवृत्तींना म्हणतात की तुम्ही सर्वजणी आता इथून बाजूला व्हा. माणसाच्या मनात एक एक वृत्ती बनत राहते. कोणाच्या मनात लोभाची वृत्ती, मोहाची वृत्ती, खूप साऱ्या वृत्त्या आहेत, मनोवृत्ती. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या सगळ्या तुम्ही ज्या मनोवृत्ती आहेत सगळ्या बाजूला व्हा. हा माझा विठ्ठल, हा मूर्तिमंत मदनाचा राजस सुकुमार पुतळा आहे. याच्या सौंदर्याच्या तेजापुढे सूर्यचंद्रसुद्धा फिक्के पडले आहेत. किती सुंदर वर्णन करतात तुकाराम महाराज. म्हणतात की शरीराची कांती सजल मेघाप्रमाणे श्यामल नील रंगाची असून अंगात सुगंधी चंदनाची उटी लावली आहे. मस्तकाला कस्तुरीचा मळवट भरला आहे. गळ्यात वैजयंती माला शोभत आहे आणि सुवर्णाचे जरीचे काम केलेला पितांबर नेसलेला आहे माझा विठ्ठल. बहुमोल मोत्यांची जाळी असलेला सुवर्णयुक्त शेला पांघरला आहे आणि मस्तकी रत्नजळीत सुवर्ण मुकुट घातलेला आहे. वाह, किती सुंदर. कानात चमकणारी मकर कुंडले धारण केली आहेत. असे श्रीमुख अपूर्व सौंदर्याने शोभत आहे. मनाला असे वाटते, तुकाराम महाराज म्हणतात की मनाला असे वाटते की मूर्तिमंत सुखाचीच ही ओतलेली मूर्ती आहे. म्हणजे पूर्ण सुख याच्यामध्ये ओतलेलं आहे, अशी मूर्ती आहे.
जेव्हा भगवंताच्या भक्तीमध्ये माणसाचं मन ओतप्रोत होऊन जाते, ओथंबून जाते भक्तीने, तेव्हा त्याच्या मनातून हे भाव प्रगट होतात आणि साक्षात ज्याला भगवंताचं दर्शन होत असेल त्याच्या मुखातून असेच शब्द निघतील, असेच भक्तीचे शब्द निघतील, असेच प्रेमाचे शब्द निघतील. पुढे म्हणतात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोळ तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊलिये हाची वर देई, संचरोनी राही हृदय माझी, तुका म्हणे काही न मागे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुकाराम महाराज विठ्ठलाला प्रार्थना करतात की हे देवा, तू तर रुक्माईचा पती आहेस, तुझे रूप माझ्या डोळ्यात सदा सर्व काळ राहू दे, तूच आमचा सोयरा आहेस. खूप वेळा आपण म्हणतो की हा सोयरा आहे, तो सोयरा आहे, हा नातेवाईक आहे, तो नातेवाईक आहे, पण कधी कधी कोणीच कामा पडत नाही, फक्त ईश्वराशिवाय, विठ्ठलाशिवाय, गुरु माऊलीशिवाय. तर हे तुकाराम महाराजांना तेव्हाच कळलं होतं, म्हणून त्यांनी म्हटलं की तूच सोयरा आमचा आहेस. अंतरी तुझ्या गोड रूपाचे ध्यान, म्हणजे माझ्या अंतःकरणात तुझंच गोड रूपाचं ध्यान आहे आणि मुखात मधुर नामामृत रंगलेली वाणी, असे प्रेम मला दे. खरोखर तुझे भक्तावर असलेले जे प्रेम आहे, निस्सीम प्रेम पाहिले की मला असे वाटते की तू आमची आई आहेस. म्हणून मी तुला अशी प्रार्थना करतो की तू माझे देहातील अंतरंगात संचार करून राहावेस. हे विठ्ठला, तू माझ्या या देहात संचार करून राहा. संचार म्हणजे जसं आजकाल अंगात येते, देवी देवता, खंडोबा, नाग वाघ, असं संचार नाही. संचार विठ्ठल कोण आहे? आनंद, म्हणजे त्या आनंदाचा संचार माझ्या आतमध्ये झाला पाहिजे. विठ्ठल काय? शांती, म्हणजे शांतीचा संचार माझ्या आतमध्ये झाला पाहिजे. विठ्ठल काय? ज्ञान, ज्ञानाचा संचार झाला पाहिजे. देव कधी कोणाच्या अंगात येत नाही. देव कसा अंगात येणार आहे? इतका विराट शक्ती, विराट रूप, तो सूक्ष्म रूपात, ज्योतिरूपात प्रत्येकाच्याच हृदयात विराजमान आहे. पण आज आपण इकडे अंगात येते, तिकडे अंगात येते पडतो. तर संचार भक्ती भावनेचा झाला पाहिजे, ज्ञानाचा झाला पाहिजे, आनंदाचा झाला पाहिजे, शांतीचा झाला पाहिजे, विवेक बुद्धीचा संचार झाला पाहिजे. म्हणून म्हणतात तुकाराम महाराज की माझ्या आतमध्ये तू संचार करून राहावेस आणि माझ्या अंतःकरण ताब्यात घे. विठ्ठला, मला आता या नश्वर जगातील कोणतीच गोष्ट तुझ्याजवळ मागण्याची इच्छा नाही, असं भक्ताचं मन झालं पाहिजे, जसं तुकाराम महाराजांचं झालं. आपली तर डिमांड कधीच खतम होत नाही, कधीच इच्छा खतम होत नाहीत. आज हे मागतो देवाकडे, उद्या ते मागतो, पण संत तुकाराम महाराज म्हणतात की हे नश्वर जग आहे, सगळं काही असत्य जग आहे, यातलं काही मागायची बुद्धीच माझ्याजवळ नाही, इच्छाच नाही. कारण मला पूर्ण विचारांती कळून चुकले आहे. मी पूर्ण विचार केला आणि या विचार करून अनुभवातून मला कळले आहे की सर्व सुखांचा ठेवा तुझ्या पायापाशीच आहे. जितकं काही सुख आहे जगातलं ते सर्व तुझ्या पायापाशी आहे. बस तुझी शरण दे मला, बाकी काहीच नको. किती सुंदर प्रार्थना केली संत तुकाराम महाराजांनी. आज आपल्याला प्रार्थना काय करायची आहे काहीच कळत नाही, काहीच माहीत नाही, पण संतांच्या वाणीतून आपल्याला कळते, त्यांच्या अभंगातून कळते की आपण काय मागितलं पाहिजे ईश्वराला. कोणी नोकरी मागते, कोणी लग्न मागते, लग्न झालं पाहिजे, कोणी घर झालं पाहिजे. प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या आहेत, पण ह्या सगळ्या नश्वर जगातील आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की ह्या मिटणारे आहेत, असत्य आहेत, ह्या मागून काहीच फायदा नाही. ह्या मागून आपण ईश्वराच्या दूर जाऊ. जे भेटायचं आहे ते तर प्रारब्धानं आपल्याला मिळतच राहील, गुरुकृपेने मिळेल, ईश्वर कृपेने मिळेल. पण ही ईश्वर कृपा गुरुकृपा नाही आहे. तसं पाहिलं तर खरी गुरुकृपा, ईश्वर कृपा तेच आहे जेव्हा आपलं
त्या ईश्वरामध्ये मन रंगून जाते, तेव्हा खरी गुरुकृपा आहे. जेव्हा आपल्या हृदयाचा आनंद प्रगट होऊन जाते तेव्हा खरी गुरुकृपा आहे. पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, घेई घेई वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठ्ठलाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई, राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. तुकोबाराय आपल्या इंद्रियांना विनंती करतात. पहिले त्या विठ्ठलाचं पहिल्या अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलं की किती सुंदर आहेत विठ्ठल, कसं रूप आहे. आणि दुसऱ्या अभंगामध्ये त्यांनी म्हटलं की तूच माझा सोयरा आहेस आणि माझ्या आत्म्यात तू संचार कर, ज्ञानरूपाने, भक्तिरूपाने, प्रेमरूपाने आणि अंतःकरण ताब्यात घे. आणि तू या जगातील काहीच मागायची इच्छा माझ्या मनात नाही आहे, कारण की सर्व सुखांचा ठेवा तुझ्या पायापाशी आहे. तिसऱ्या अभंगात ते आपल्या इंद्रियांना विनंती करतात. इंद्रिया कोणत्या? डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे. डोळ्यांना चांगलं रूप पाहिजे, कानांना चांगलं ऐकायला पाहिजे. कोणी वाईट ऐकून सुख घेते तर कोणी चांगलं ऐकून सुख घेते. डोळ्यांनी कोणी वाईट पाहून सुख घेते, कोणी चांगलं पाहून सुख घेते. जिभेने कोणी चांगलं खाऊन सुख घेते तर कोणी न खाण्यायोग्य खाऊन सुख घेते. प्रत्येक इंद्रियाचं एक सुख आहे. तर तुकोबाराय आपल्या इंद्रियांना विनंती करतात की बाबांनो, तुम्ही आता विठ्ठल स्वरूपी रमवाण व्हा. विठ्ठलाच्या ह्याच्यात तुम्ही रमून जा. हे जीभ तुला गोड आवडते ना, मग तू मधुर अशा विठ्ठल नामाचा गजर कर, कारण की विठ्ठल नामाहून गोड काहीच नाही आहे. हे नेत्रांनो, तुम्ही सौंदर्य पाहण्यास आतुर झालात आहात ना, म्हणून तुम्ही नयनरम्य त्या सुंदर श्रीमुखाचे दर्शन घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, हे कानांनो, तुम्हाला मधुर नाद ऐकण्याची तुमची इच्छा आहे ना, मग तुम्ही भगवंताचे दिव्य त्या नामाचं गुण संकीर्तन ऐकून तृप्त व्हा. हे मना, आता तू इकडे तिकडे स्वर का भटकतोस, का धावतो इकडे तिकडे, का रस घेतोय संसाराच्या खोट्या आकर्षणात. धावत जा आणि पांडुरंगाचे चरण धरून ठेव, तेथेच तुला खरी शांती मिळेल. माझ्या जीवा, ह्या जलशाही नारायणाला तू सोडू नकोस, तो तुला भवसागराच्या पार घेऊन जाईल. किती सुंदर इंद्रियांना विनंती केली तुकाराम महाराजांनी. आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे तुकाराम महाराजांचं जवळून. भक्ती कशी करायची, भगवंताजवळ आपण कसं पोहोचायचं, त्याला आपल्या हृदयात कसं धारण करायचं, कसं आपल्याला त्याचं दर्शन घ्यायचं, हे तुकाराम महाराजांपासून आपल्याला खूप शिकायला मिळते. किती सुंदर या अभंगामध्ये श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी प्रार्थना केलेली आहे. त्यांचे मनाचे भाव किती सुंदर आहेत. साक्षात विठू माऊली त्यांच्या मुखातून बोलतात. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पाहावा विटेवरी, अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भव बंधू यमपाश, तोची शरणागताम विठ्ठल मुक्तिदाता, विठ्ठल या संता समागमे, विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्वसिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, गोळावले मुख तुका म्हणे. विठ्ठल नामामृतात महाराज कसे रंगून गेले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वर्णन करतात, प्रार्थना करतात. ते म्हणतात की मला वाटते मुखाने मधुर नामाचे गायन करावे, विठ्ठलाच्या अंतरी त्याचे सगुण रूपाचे ध्यान करावे, डोळ्यांनी तुझे विटेवर उभे असलेले रूप पाहावे. जे अनाथ आहेत त्यांचा तू बंधू आहेस. आपण म्हणतो की त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधूचे सखा त्वमेव. तोच माता, तोच पिता, तोच बंधू, तोच सखा. गुरुलाही आपण त्याच रूपात पाहतो. सद्गुरू आहेत म्हणून आपल्याला ईश्वराची अनुभूती आहे. विठ्ठल काय हे कळते. संताचे वचन कळतात आणि ते आपल्या हृदयात शिरतात. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व संसार बंधने व यमपाश तोडणारी तुझी कृपा आहे.
संसारातलं बंधन तोडणारी तुझी कृपा आहे विठ्ठला, आणि यमपाशापासूनही सोडणारी तुझी कृपा आहे. शरण आलेल्यांना मुक्ती देणारं तू आहेस. विठ्ठल भक्त तर म्हणतात की तू विठ्ठला आम्हाला मुक्ती नको देऊ, पुन्हा जन्म दे, पुन्हा जन्म दे, म्हणजे आम्ही तुझी विठ्ठल भक्ती करत राहू आणि संतांच्या सद्गुरूंच्या शरण जात राहू, ज्ञान ग्रहण करत राहू, कृपा ग्रहण करत राहू. पुढे म्हणतात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज की तसेच सर्व गुणपूर्ण निधी व सर्व सिद्धी देणारा तूच एक आहेस. हे सत्य मला संतांच्या सद्गुरूंच्या सहवासामुळेच कळले, म्हणून माझी नामामृतात समाप्ती लागली. त्याचे चिंतनात सुखाचा अनुभव मला येत आहे. माझे मुख नामामृताने संपूर्ण गोळच गोड झालेले आहेत, मधुर मधुर झालेले आहेत. काय वचन आहेत संतांचे. तुकाराम महाराजांचे अभंग ऐकले की आपली समाधी लागून जाते. अद्भुत काव्यरचना, अद्भुत अभंग रचना, हृदय प्रेमाने काठोकाठ भरून जाते. पुढे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, भजन करता करता, प्रार्थना करता करता, मनातले भाव विठ्ठलाच्या चरणी अर्पण करता करता, येई गा विठ्ठला, येई गा विठ्ठला, प्राण हा फुटला आळविता, पडी येलो वनी थोर चिंतवनी, उशीर का अजूनी लावियला, काय तुझं नाही लौकिकाची शंका, आपल्या बाळका मोकलिता, तुका म्हणे बहुखंती वाटे जीवा, धरियले देवा दुरी दिसे. हे पांडुरंगा, तुला आळविता आळविता माझे प्राण जाण्याची वेळ आली आहे रे पांडुरंगा. हे विठ्ठला, तुला माझी कधी दया येईल. या भंडाऱ्या डोंगर माथ्यावर तुझ्या भेटीची मी किती वाट पाहत आहो. हे देवादिदेवा, हे विठ्ठला, आता काय म्हणून वेळ लावतोस बरे. अहो, आईने जर आपल्या मुलाला टाकून दिले तर तीसुद्धा लोकलज्जेसाठी त्याचा स्वीकार करते. किती सुंदर बोलत आहेत विठ्ठलासोबत, कसं संवाद साधत आहेत तुकाराम महाराज. पुढे म्हणतात, मग तू देव म्हणवतोस व आपल्या भक्तांचा त्याग करतोस, तुला शोभते काय देवा. लोक तुला काय म्हणतील याची तुला शंका येत नाही का. तुला याबद्दल काहीच खंत वाटलेली दिसत नाही. यावरून तुम्ही माझा अव्हेर केलेला आहे असे मला वाटते. माझ्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे असे मला वाटते. या गोष्टीचे माझ्या मनाला परम दुःख होत आहे विठ्ठला. लवकर प्रगट व्हा, लवकर या. मी खूप तळमळीने तुमची वाट पाहत आहे डोंगर माथ्यावर. पुढे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम, करणे ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी, प्रारब्धी हेवा जोडी देवाची ती सेवा, तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी सकळ. संसारात राहून मनुष्याने देव जोडावा. तुकाराम महाराज म्हणतात, संसारी करावा आणि देवी जोडावा. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येक माणसाने आपल्या पोटाला लागेल एवढे धन जरूर कमवावे. म्हणजे तुमच्या पोटाला जे लागते, तुमच्या संसाराला जे लागते, इच्छा नाही पण आवश्यकता पूर्ण करावे. बंगला पाहिजे, मोठा कार पाहिजे, तर मग पूर्ण जीवन चाललं जाईल. कधी भक्ती कराल. पोटासाठी लाचार नाही झालो पाहिजे आपण. कोणासमोर हात पसरवण्याची वेळ नाही आली पाहिजे. हे सर्व करून संसारासाठी जेवढं धन पाहिजे तेवढं कमावून ईश्वराचे स्वरूप ओळखण्याकडे लक्ष ठेवावे. जे प्रारब्ध असेल त्याला धैर्याने जिंकून घेण्यासाठी ईश्वर उपासना, सद्गुरू उपासना नित्य चालू ठेवावी. आपली बुद्धी व बळ सर्व खर्च करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे. हेच मानव देहाचे श्रेष्ठ फळ आहे, तुकाराम महाराज म्हणतात. कमाई करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, धंदा करण्यासाठी त्यांनी काहीच मनाई नाही केली, पण यातून वेळ काढून आपण ईश्वर भक्तीसाठी पण वेळ काढावा, हे तुकाराम महाराज म्हणतात. रात्रंदिवस फक्त खाणं पिणं झोपणं हे तर जनावरही करते, त्याच्यातून आपल्यात काय अंतर राहील. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्रमा
चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटोली पंढरीची, भुकेलिया बाळ अतिशोक करी, वाट पाहे परी माऊलीची, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावणी श्रीमुख दावी देवा, देवा तुझे भेटीची मला रात्रंदिवस ओढ लागलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता त्यांना काहीच सुचत नाही आहे. ज्याप्रमाणे चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चांदण्यातील अमृतकणाची अभिलाषा असते, कारण त्याचे ते जीवनच असते, माझे मन पण त्याप्रमाणे तुझी वाट पाहत आहे विठ्ठला. हे पांडुरंगा, हे श्रीहरी, हे श्री विठ्ठला, हे रुक्मिणी कांता, हे सावळ्या मुरारी, हे सावळ्या विठ्ठला, का वेळ करतोस पांडुरंगा. मुलीला माहेरी जाण्याची आतुरता जशी असते, दिवाळीच्या घरच्या आमंत्रणाची ती वाट पाहत राहते, तिला माहेरी जायचं असल्यामुळे तिकडेच तिचे डोळे लागलेले असतात, तशी माझी दृष्टी पंढरपुराकडे लागलेली आहे, पंढरीकडे लागलेली आहे. हे देवा, आणखी मी काय सांगू तुला. भूक लागलेले बालक आपल्या मातेची भेट व्हावी म्हणून, आपली भूक शमन व्हावी म्हणून मार्ग प्रतीक्षा करते. किती रडते, किती ओरडते, किती धावते आईसाठी. भूक लागलेली असते, त्याला वाटते कधी आपल्या येईल, कधी आपल्याला जीव घालील, कधी आपलं हे भूक शमन होऊन जाईल. तशी मला तुझ्या दर्शनाची भूक लागली आहे विठ्ठला. आता धावत येऊन मला दर्शनाचा लाभ दे आणि जन्मोजन्मीची जी माझी भूक आहे ते तू शमव. मला जन्मजन्मीची भूक लागलेली आहे भक्तीची, तुझ्या प्रेमाची, तुझ्या वात्सल्याची, तुझ्या करुणा कृपेची. ती भूक शमव विठ्ठला रूपी आई. इतकी सुंदर प्रार्थना, इतकं सुंदर अभंग, इतकं सुंदर भजन, इतके सुंदर भाव प्रेमाचे आजपर्यंत जीवनात मी पण ऐकले. तुकाराम महाराजांचं जीवन धन्य आहे. त्यांची अमरवाणी युगानुयुगो अशीच प्रत्येकाच्या हृदयात भक्तीचा झंकार उत्पन्न करत राहील, भावभक्ती उत्पन्न करत राहील, विठ्ठल भक्ती उत्पन्न करत राहील, विठ्ठल प्रेम उत्पन्न करत राहील, सद्गुरूंच्या प्रति प्रेम निर्माण करत राहील. साधू संतांची आणि त्या विठू माऊलीचीच कृपा आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांवर, ज्यांनी इतके सुंदर अभंगाची रचना केली की मन, बुद्धी, चित्त त्या ओलाव्यामध्ये, त्या भक्तिरसाच्या पावसांमध्ये आपण आतून बाहेरून पूर्णपणे भिजून जातो आणि ती वीज चमकते ज्ञानाची आपल्या जीवनात. तेव्हा आपल्या जीवनात परिवर्तनाची एक सुंदर पहाट होते. सगळी प्रकृती आपल्याला परमेश्वराकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. सद्गुरू माऊली आपल्याला परमेश्वराकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. गुरुकृपा मनुष्याला आपल्या आतमधल्या दिव्याचं दर्शन करून देते. ज्याचा दिवा विझलेला आहे त्याचा दिवा पेटवून देते. हेच गुरुकृपा आहे. आज जे आपण अभंग ऐकले ते गुरुकृपाच आहे. ती गुरुकृपा आपल्या आतमध्ये साठवून ठेवा. गुरुच्या श्रीमुखातून जे आपण वचन ऐकतो आणि ते धारण करतो, त्याचं चिंतन करतो, मनन करतो, तर आपलं जीवन धन्य बनते आणि आपल्या जीवनातही ते संतांचे वचन आत्मसात होतात आणि आपणही सन्मार्गी लागतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.